नेपाळमधल्या हिंसक आंदोलनाच्या बातम्या तर आपल्यापर्यंत येतच आहेत। आंतरराष्ट्रीय विषयाचे जाणकार ही भारतासाठी चिंतेची बाब असल्याचं सांगत आहेत। त्यातच न्यूज चॅनेलवर स्वतःला भारतासाठी एजंट म्हणून काम केल्याचं सांगणाऱ्या लकी बिस्ट या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये तख्तापलट होणार याची भविष्यवाणी केली होती। यामुळे यामागे नेमका कुणाचा हात आहे आणि हा लकी बिस्ट कोण आहे याची चर्चा सुरू झाली। याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपले यूट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा। नेपाळमध्ये काय झालं तर भारताला त्याचं काय करायचं? तो एवढासा देश, कधी आपलं त्याच्यासोबत युद्ध पण नाही झालं, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। एवढं आपल्याला माहिती की तिथली तरुण पिढी रस्त्यावर उतरली आणि हिंसक आंदोलन केले आणि त्यामुळे पंतप्रधानांपासून तर अनेकांना त्या देशातून पळ काढावा लागला। मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला जेवढं दिसतंय तेवढं नसतं। नेपाळ एक असा देश आहे जो भारत आणि चीन यांच्या मधोमध आहे। एक असा देश ज्याच्या भारतासोबतच्या सीमा 24 ठिकाणी ओपन आहेत। कधीही कोणीही येऊ शकतं, जाऊ शकतं। पासपोर्ट नाही, विजा नाही। त्यामुळेच भारतात दुसऱ्या देशातून काही इल्लीगल ऍक्टिव्हिटी करायच्या असतील, जसे की ड्रग सप्लाय, आतंकवादी कारवाया, नकली नोटांचा सप्लाय, तर नेपाळ यासाठी चांगला पर्याय आहे, चांगला प्लॅटफॉर्म आहे। भारत विरोधी कारवायांसाठी नेपाळ वापरला जाऊ शकतो। हे पाकिस्तान, चीन, अमेरिका यासारख्या आपल्या शत्रू किंवा आपल्याला नियंत्रणात ठेवू पाहणाऱ्या देशांना चांगलं माहिती आणि म्हणूनच त्या देशात अशी अराजकाची स्थिती तयार झाल्यानंतर त्यात कोणत्या परकीय शक्तीचा हात नाही ना, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। भारत सरकार तर याकडे राष्ट्रीय सुरक्षेसाठी असणारा धोका म्हणून पाहतं आणि सध्या या घटनेबद्दल खूप सावधपणे लक्ष ठेवून आहे। आता येऊया पुढच्या प्रश्नाकडे की हा लकी बिस्ट कोण आहे आणि त्याने नेपाळमध्ये होणाऱ्या सत्तांतराची भविष्यवाणी महिनाभर आधीच कशी केली। लकी बिस्ट हा एक यूट्यूब आणि हिंदी न्यूज मीडियामध्ये इंटरव्ह्यूसाठी येणारा आणि आंतरराष्ट्रीय जाणकार आणि सुरक्षा यावर भाष्य करणारा विश्लेषक आहे। तो स्वतः दावा करतो की त्याने भारतासाठी वेगवेगळ्या एजन्सीजमध्ये सिक्रेट एजंट म्हणून काम केलं आहे। नेपाळमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर त्याने नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीचा काही भाग व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने सांगितलं होतं की आज 12 तारीख आहे, पुढच्या काही दिवसात साधारण महिन्यात तुम्हाला नेपाळमध्ये तख्तापलट झाल्याचं दिसेल। याची पडताळणी केली असता ती मुलाखत त्याने साधारणपणे 8 महिन्यापूर्वी दिल्याचं समजलं। चॅनलने त्याच्या TRP साठी हा मागच्या महिन्यातला असल्याचं भासवलं आहे, परंतु तरीही लकी बिस्टने जो दावा केला होता त्यामध्ये काहीतरी तथ्य असल्याचं दिसतंय। कारण 8 महिन्यापूर्वी का होईना नेपाळमध्ये बाहेरील शक्ती जे कुणीही असू शकतं, ज्यामध्ये अमेरिका, चीन, पाकिस्तान कुणाचाही हात असू शकतो, हे नेपाळमध्ये अराजक माजवण्यासाठी फंडिंग करत असल्याची माहिती त्याला कळाली होती। त्याच आधारे त्याने हे विधान केलं होतं। मागच्या महिनाभरापूर्वी त्याने स्वतःच्या अकाउंटवर नेपाळविषयीचा व्हिडिओही पोस्ट केला होता, ज्यामध्ये भारताला नेपाळपासून सावध राहण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं। याचा अर्थ असा की कुठेतरी ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणात किंवा जे सुरक्षाविषयक जाणकार आहेत त्यांना नेपाळच्या भूमीवर काहीतरी अघटित घडणार आहे याची चाहूल लागली होती। भारताशेजारी देशांमध्ये अस्थिरता माजवायची जणू काही रेसच लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामध्ये मग श्रीलंका असू द्या, तिथेही भारताने खूप मोठी मदत करून त्या देशात शांतता यावी यासाठी प्रयत्न केले। बांगलादेशमध्ये जे झालं त्यामध्ये तर अमेरिकेचा हात होता हे जगजाहीर झालं आहे। आता तोच पॅटर्न पुन्हा एकदा नेपाळमध्ये। तिथला पंतप्रधान हा चीनच्या पारड्यात गेला होता, त्यामुळे अमेरिकेने तिथे हे घडवून आणल्याचं म्हटलं जाते। कारण जागतिक महासत्तांना प्रत्येक ठिकाणी आपले हस्तक बसवायचे असतात। एक छुपं युद्ध त्यांच्यात सतत चालू असतं आणि त्याचे टार्गेट होतात असे छोटे देश ज्यांना हे कोण घडवून आणतंय याचा तपासही नसतो। प्यादा म्हणून त्यांना कधी कधी ऐपतीपेक्षा जास्त महत्त्व मिळतं, तर कधी कधी मोठा डाव जिंकण्यासाठी विनाकारण त्यांचा बळीही जातो। सध्या तरी भारत याकडे गांभीर्याने पाहतोय आणि या अराजकाचा किंवा नेपाळच्या भूमीचा भारत विरोधी कारवायांसाठी उपयोग होऊ नये यासाठी प्रयत्न करतोय। मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तो शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।